तो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू एक न्यू व्हिडिओ। तर आज आपण जस्ट जाणार आहेत मुंबईला आणि आज आपण मुंबईला जाऊन फूड ब्लॉगिंग करणार आहेत। आपण जाणार खाऊ गल्ली वगैरे तिकडूनचे फूड टेस्ट करणार आणि तुम्हाला नक्की त्याचे रिव्ह्यू देणार। प्लीज आता व्हिडिओ एंड पर्यंत बघा, खूप मजा असणार आणि खूप फन पण व्हिडिओ असणार। तर प्लीज लेट्स गो लॉन्डो। तर आता आम्ही अराउंड म्हणजे आता किती वाजले आर्यन रे? आता वाजलेले आहे ते परफेक्ट 10 वाजून 1 मिनिट। 10 वाजून 1 मिनिट आम्ही मधला कायच ना शूट केला कारण की थोडी माझी तब्येत डाऊन होती। तर आता आम्ही सगळ्यात पहिला स्पॉट म्हणजे आपण बोललेलं आहे की जे पण म्हणजे लोकल फूड आहे ते आपण टेस्ट करणार। तर सगळ्यात पहिले बघू आम्ही सकाळ सकाळ अरे थांब मरीन सकाळ सकाळ म्हणजे आम्ही काय रे अरे हे कैरी आणि याच्यात काय घेतला आपण याने एक आवळा घेतलेला आहे। तर आता आपण निघूया, बघूया आता मरीन लाईन फिरूया। त्याच्यानंतर आपण असं जे लोकल फूड असेल तेच आपण ट्राय करत आहोत। तर मित्रांनो आता आम्ही मरीन लाईन्सला पोहोचलेले आहेत। तर इकडे आम्ही सर्व चालत आहेत आपली मंडळी। पण नक्की मला काय कळत नाही ते आज नोव्हेंबर आहे का फेब्रुवारी चालू आहे, कारण की आज चिल्ड्रन्स डे आहे बरोबर। चिल्ड्रन्स डे ला सगळे चिल्ड्रन लोक येतात, पण इकडे सगळी रोज का घेत आहेत काय माहिती। आता जिकडे आम्ही म्हणजे जितपास आता आल्यात ना चालत तितपास सगळ्यांच्या हातात म्हणजे रोस्ट आहेत, प्रत्येक पुरुषात होतात। काय रे तू पोरी काय पोरांच्या हातात पण आहेत। अरे आपण काय बोलायचं बाई आम्ही काय आम्हाला वाटलं बाई रोज द्या वाटलं आम्हाला, पण काय सांगतो नंतर कळलं आम्हाला हा नोव्हेंबर चालू आहे। तसं रोज का आपण कशाला द्यायचे रोज? तेच तर काय कहा गरज ती रोज देणे की। चला आता बघूया कशाला 10 रुपये वेस्ट करतात, त्यापेक्षा 10 वाली पाणी बॉटल द्या, कोणाला गरीबाला द्या। तेच तर पुण्य तरी भेटेल का रे? आयटमला देऊन काय भेटणार आहे? तर चला आता बघूया, पुढे थोडं चालत जाऊया, त्याच्यानंतर परत फूड ब्लॉगिंग चालू। आम्ही आता जस्ट मरीन लाईनला चालत आहेत। तर आता बघूया आता आपण म्हणजे खाणं पिणं शोधणार जिकडे चांगलं फूड असेल। कपल का फिरत आहे तिकडे? कपल का फिरत येऊ त्यांचाच एरिया, आपण म्हणजे सिंगल लोकांचा एरिया ना इकडे आपला एरिया। कशाला आले तुम्ही? आपण चला घरी कंटी मार। नाही 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 आता आपण बाई बघणार मित्रांनो ते बघा समोर बघा इकडे रायडर फिरत झाल्यात। दिस इज रायडर। तर आता आम्ही अराउंड म्हणजे 11 वाजलेले आहेत। तर विचार केला की खाऊ गल्लीत जाऊ आणि काय काय खाऊया। तर तुम्हाला पण दाखवतो की खाऊ गल्लीमध्ये जे नॉनव्हेज मध्ये जे व्हेरायटी असतात ते खूप छान असतात, गर्दी खूप आहे। तर आता आधी तुला काय वाटतं आपण काय खायचं? आता आपण बघू ना तिथे गेल्यावर काय काय भेटते आपल्याला, तसं आपण चूज करूया। तसं इकडे सगळ्यांनाच भूक लागलेली आहे फार। बघूया पुढे चालूया, आता पुढे काय भेटते बघूया दोन। कारण की आम्ही भाई नाश्ता बिस्ता काय नाही केला मी, तर चला तिथे खाऊ गल्लीत जाऊ आणि तुम्हाला दाखवतो काय काय खाणार। आता आम्ही बघू मित्रांनो की पूर्ण खाऊ गल्ली दाखव, खाऊ गल्ली दाखव पूर्ण खाऊ गल्ली इकडे खाऊ गल्लीमध्ये। बघूया आता मी काय काय खातो विचार करतो की आता इकडे म्हणजे सगळ्या प्रकारची व्हेरायटी असते, नॉनव्हेज आणि व्हेज मध्ये पण भेटते। आता मी बघू तिथं तिकडे पाणीपुरी मध्ये सगळ्या व्हेरायटी चायनीज वगैरे मध्ये। तर चला आता बघूया, रस्ट खूप आहे, आता सिलेक्ट करतो काहीतरी आणि खायला चालू करूया। बाय बाय। तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेले आहे तिकडे, आम्ही आता शॉर्मा ट्राय करणार आहेत। बघूया आता शॉर्मा खाऊया। आता विचार केला आम्ही चौघात शॉर्मा खाणार आहे, तर म्हणजे 2 येतं का 4 घ्यायचे? 4 घेऊ ना। अरे मला खायचं नाही जास्त बाहेरचं म्हणून 3 घेऊ। ठीक आहे चला 3 घेऊया। आम्ही फक्त टेस्टिंग करणार आहे, जस्ट भूक पण लागले तर चला तुम्हाला शॉर्माची रेसिपी दाखवूया। तर मित्रांनो आता आम्ही दादाला विचारणार आहेत कोणता शॉर्मा तुमच्याकडचा एकदम फेमस आहे। चला विचारूया दादा, तर तुमच्या इकडे सगळ्यात फेमस शॉर्मा कोणता आहे, म्हणजे जे लोक जास्त घेतात शॉर्मा तो वाला कोणता? ओपन चीज शॉर्मा। ओपन चीज शॉर्मा।
तर आता अराउंड आमचा म्हणजे जो ओपन शर्मा होता तो रेडी झाला. आपण याची टेस्ट करूया. आणि तर आपण आता सेकंड स्टॉलवर आलेलो आहेत. पण म्हणजे थोडं प्यायला म्हणजे ऑलमोस्ट जिरवायला. कारण की आम्ही जो पहिला म्हणजे स्टॉलला गेले ना तिकडे तो शोरमा होता तो एक नंबर. अरे खूप भारी होता तो तर शॉर्मा. 10 पैकी त्याला किती देणार? तर 10 पैकी 9.5. 9.5 म्हणजे 5. ठीक आहे, त्याला 9.5 म्हणजे एक चांगला स्टार भेटला त्याला. आता आपण बघूया लिंबू सोडा तू, कारण की थोडा पोटात म्हणजे आता हेवी गेलाय तर थोडा टाइमपास नॉर्मल सोडा टाईप असं पिऊया. तर चला आपण नेक्स्ट स्पॉट बघूया कुठे भेटतो. तुम्ही नक्कीच तो शॉर्मा ट्राय करू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेल. खूप चांगला होता तो शॉर्मा. मी दिसत असेल लिहिलं आता वरती लिहून. तर चला आपण आता बघूया नेक्स्ट स्पॉटवर. म्हणजे आम्ही पहिला स्पॉट आता आपण तुम्ही बघितला असेल तर आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलेले आहेत लिंबू सोडा प्यायला. तर बघूया इकडे फेमस काय आहे, तोच फेमस पिऊ आणि इकडून पण लवकर निघूया आणि तिसऱ्या स्पॉटला जाऊ. तर आता इकडे आपण लिंबू सरबत पिऊ आणि तुम्हाला दाखवतो लिंबूची टेस्ट काय वगैरे. तर चला लेट्स गो. तर आता आम्ही फ्रेश लाईन सोडा घेतलेला आहे तर त्याची टेस्ट करूया आणि तुम्हाला नक्की सांगतो. पण जर मी टेस्ट केले ना खूप छान आहे टेस्ट. म्हणजे आपण जे हेवी खाल्लं ना त्याच्यानंतर जर हा तुम्ही सोडा पितील ना तर बॉडीसाठी एक नंबर आहे, म्हणजे बेस्ट आहे. तर चला बघूया तिसऱ्या स्पॉटवर जाऊ आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो. लेट्स गो. आता आम्ही तिसरं लोकल फूड विचार केला की शेवपुरी खाऊ बघूया. आता आम्ही तुम्हाला जस्ट दाखवलं असेल कशी बनते वगैरे. तर चला आता टेस्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो जस्ट लागला त्याच्यात. जाम दिला आहे, जाम स्पायसी आहे. जो आहे तो वेळा तिखट बनवा सांगितलं. चला आता बघूया नेक्स्ट तिसरा चौथा प्लॉटला दाखवतो तुम्हाला. बाय बाय. तर मित्रांनो आम्ही चौथा स्पॉट विचार केला की बिर्याणी खाऊ, म्हणजे इकडे आम्ही एंड करत आहेत, बिर्याणी खाऊन एंड करत आहेत. आता आम्ही आलेले आहेत अराउंड स्टेशनच्या समोरच आहे. प्लीज एकदा आणि दाखव दुकान दाखव. एकदम लोकल दुकान आहे, जस्ट समोरच आहे. तर आता आपण आम्ही बघू इकडे टेस्ट कशी आहे बिर्याणीची. आता आम्हाला अराउंड इकडे 2 पीस भेटलेले आहेत. त्याची प्राइस किती आहे ते आम्हाला माहित नाही. लेट्स गो बघूया टेस्ट काय आहे. खूप गरम आहे. खूप गरम आहे, म्हणजे त्यामुळे खायला काय जमत नाही. म्हणजे आम्ही इकडे व्हिडिओ एंड करत आहेत. तर आपण रेटिंग दिली तर सगळ्यात पहिला आपण खाल्लेला शॉर्मा, तर त्याला आपण 9.5 देऊ, कारण की तो टेस्ट मध्ये बेस्ट होता. तर आपण 10 on 10 देऊ त्या बाबतीत. पण त्याची प्राइस थोडी जास्त होती. पण म्हटलं जाईल की एक माणूस म्हणजे 2 माणसं अराउंड तो शॉर्मा खाऊ शकतात, तेवढा म्हणजे तो ठीक होता. तर आता मित्रांनो आपण अराउंड म्हणजे सेकंड दिलेलं होतं ते सोडा म्हणजे आपण रेटिंग दिली तर 7.5, कारण की आपण जर हेवी खाल्लं असेल ना काय तर त्याच्यावर तो सोडा पिला तर एक नंबर, म्हणजे जिरोला खूप छान. आणि आपण तिसरं खाल्लं ते म्हणजे आपण ते शेवपुरीला जर मी रेटिंग देते, खूप हिटिंग म्हणजे खूप स्पायसी होतं आणि खूप म्हणजे स्पायसी होतं. म्हणजे जे स्पायसी करतात लोक त्यांच्यासाठी खूप बेस्ट होतं. पण मी त्याला रेटिंग देईल अराउंड 5, म्हणजे 10 मध्ये 5 देणार, कारण की मला ते स्पायसी मध्ये खूप आवडलं नाही, कारण की त्याच्यात एक फ्लेवर नाही भेटत होता, म्हणजे टेस्ट नाही होती, खूप स्पायसी टेस्ट होती. आणि आपण चौथी खाल्लेली ती बिर्याणी, त्याला तर मी रेट देण्याच्या बाबतीत म्हणजे 3च दे, कारण की ते फक्त म्हणजे प्राइस मध्येच कमी होतं, टेस्ट खूपच खराब होती. तर चला भेटूया. जर का तुम्हाला असंच कंटेंट पाहिजे असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया. थँक्यू फॉर दिस वॉचिंग.